तर आजचा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे. म्हणजे प्रज्वल मला काहीतरी चॅलेंज देणार आहे. तर बघू चॅलेंज आहे, मला एक आयडिया नाही. तर गाईज चॅलेंज असं आहे की आपण हिला देणार आहे 1000 रुपये, 1000 रुपीज, आणि तिने 1000 रुपयात पूर्णतः गणपतीच्या डेकोरेशनसाठी जे जे सामान लागणार आहे गाईज, तर ते तिने घ्यायचंय 1000 रुपयात. फुलं येतील का 1000? फुलं असे लावायला बघूया काय आर्टिफिशियल ते फुलं? तुझं काम आहे ना. मग काय काय बसवायचं, कसं बसवायचं. 1000चं बजेट देणार आहे गाईज आपण. नाही नाही, वाढणार नाही बजेट. बजेट तेवढंच असणार आहे 1000 रुपये. तर 1000 रुपयात बघूया गाईज काय काय घेते. बघूया Be ready. 1000 काय Be येते. ready, guys. आणि मग रेडी राहायचं, पण बजेट एक्सिट झालं तर. हा ठीक आहे ना, मी नाही म्हटलं, पण 1000 रुपयात बसवायचा प्रयत्न नाही, बसवायचंच आहे गाईज, बसवायचंच आहे. तुम्ही पण ठीक आहे, कमेंट करा बघू गाईज. कसं डेकोरेशन करते. टेबल घ्यावं लागेल पहिला. हा गाईज, आपल्याकडे टेबल नाही, पण टेबलचं काय अडचण नाही. मी हिला आयडिया काय दिली, मग आपल्याला टेबल नाही ना मॅडम. तर हे पण एवढं छान टेबल आहे माझी म्हटलं. आयडिया होती. दिस इज माय आयडिया. हा, तर ती तिची आयडिया म्हणती. ठीक आहे, तिला देऊन टाकली आयडिया, त्याच्यावरच बसवायचं ना. नाही, पण मग असं ठरलंय आताच. पण बघूया, जर चांगला भेटला कमी बजेट मध्ये आपल्या, तर मग घेऊया ना टेबल. हा ठीक आहे, तसं बघूया. पण ते कपाट ते जाऊ दे. विकायचंच आहे आपल्याला. ऐक ना, 1000 रुपयाचं जे चॅलेंज आहे ना, ते असं काही टेबल विबल घ्यायला नाही गाईच, फक्त डेकोरेशनसाठी 1000 रुपीज देतोय आपण तिला. तर बघूया आता काय होतं गाईज. तुम्ही बघत राहा ब्लॉग. हा, तर बघू आता, एखादं आपण सॅम्पल इमेज घेऊया रेफरन्स साठी, किंवा मग बघू तिथं जसं भेटत नाही तसं. तसं नाही गाईज. हिचं काय म्हणणं आहे, आपण तिथं जाऊन रँडमली जे लागेल ते घेऊ. हिला मी काय म्हटलं, आधी तू फिक्स कर काय काय पाहिजे तुला. बाबा मला इथं तोरण पाहिजे, इथं पडदा पाहिजे, इथं हे पाहिजे, तिथं ते पाहिजे, इथं पाईप पाहिजे, इथं अमकं पाहिजे, इथं तमकं पाहिजे. पाईप ठीक आहे, ची रिस्पॉन्सिबिलिटी ते 1000 रुपयात ते सगळं. ते पण 1000 रुपयात प्लंबिंगचे पाईप तिला आयडिया दिली मी, फ्रेम बनवून देतो म्हटलं एकदम छान अशी. दिस वॉज आयडिया ऑफ दिस ऑटोमोबाईल इंजिनियर. हा, मग आपण तिला ती पण मदत करणार आहे. बघूया आता डेकोरेशन पण ती कसं सिलेक्ट करते आणि कसं कसं डेकोरेशन करते. आणि तुम्ही व्लॉग हा बघत राहा. आम्ही शॉपिंग पण यात ऍड करतोय. आणि वाटलंच तर याचं काय करू, हा जर जास्त असं मोठं होत असेल तर याला 2 पार्टमध्ये करू. एखाद शॉपिंग करून एखादं डेकोरेशन करू. ठीक आहे ना. डेकोरेशन तसं नंतरच करणार आहे. एवढ्या लवकर डेकोरेशन करून आपण काय करणार ना. हा नाही, पण मग आत्ता काय करू आपण, हा शॉपिंगचा ठेवूया फक्त. हा शॉपिंग करू. डेकोरेशन थोडं लेट होईल तर मग तो ब्लॉग थोडा लेट होईल, कारण आता डेकोरेशन करून ठेवल्यावर एवढ्या दिवस ठेवून परत ते खराब होईल. त्यामुळे बरोबर बरोबर. कारण शॉपिंग आता का करायची, नेक्स्ट इयरला रक्षाबंधन घरी जाणार परत ना, मग टाइम आणि साक्षीला नसेल पण परत. सुट्टी नाहीच आहे नंतर, तर त्यामुळं करून ठेवूया हो. म्हटलं. तर चला, आवरतोय आता, मस्त रेडी होऊन निघूया शॉपिंग करण्यासाठी. आणि तू आता बाहेर कुठे गेली तुम्हाला सांग. ऍडव्हर्टाईज करा. कुठं लावलं? लिफ्ट मध्ये नाही लावलं, हातीला लोक. काय केलं सांग खरं. बधीर मारती लोक धरून. ठीक आहे, बघूया. मी पण बघून येतो काय केलंय नेमकं. कुठं लावलं ऐसा नहीं देखने का होता है. सर दाखव. चल मला तू चल घेऊन पुढं. कुठं लावलं दाखव. चल ना काय टाइमपास आहे. चल ब्लॉग चालू आहे. ऐसा नहीं दिखाने का. दिखाव चलो. अय्यो, कुठे गेले पाहिलं असं ना त्याला. कुठं लावलं. तिकडचं पण लावलं. दाखव तिकडं कुठे आहे बघ तुम्ही. थांब. आई ते लोक म्हणतील काय असं करते. कुणी असलं तर येडी पोरगी येतो. मी म्हणले हिने टेप आणि पेपर घेतलाच कशासाठी बाबा. काहीतरी लिहिती ती. बटन दाबके वरती चालली ती परत. बघूया काय लावलं तुम्हाला दाखवतो. 1-2 मिनिट लागतील. बघूया. आली. कुठं लावला हो. कुठे आई हानतील लोक. काढून घे. इथं लावलं बघितलं का. तुझ्याकडून काय इथं काढून घेते. काढ. चांगलं नाही वाटत. काही इडी का तू. अरे चांगलं नाही वाटत साक्षी ते. खरं ना. एखादं कोणाला राग पण येतो. आपल्या मनावर नसतं सगळं. काढून ठेव. काढून घे. तर गाईच रेडी झालंय. निघतोय. जस्ट पाऊस येऊन गेला गाईज. आम्ही बाहेर पडत असलो का पाऊस लगेच येतो. पाऊस आता उघडलाय. म्हटलं जाऊया. आणि 4 व्हीलर काही नेत नाही. पार्किंगचे प्रॉब्लेम आहे. आणि 1000 रुपये देतोय ना. 200-300 रुपयाचं आपल्याला दुसरीकडेच खर्च त्यासाठी
स्कूटीवरती जातोय आणि सामान आणायला पण गाडी लावायला ऍक्सेस चांगला असतो, त्यामुळे म्हटलं स्कूटीत जाऊ. ओके ना? ओके सर. तर चला आता निघूया, जाऊया मार्केटला. आपण कुठल्या मार्केटला जाऊ गाईजला सांगितलं. पिंपरी मार्केट इथं जवळच आहे आम्हाला, तर मग आम्ही पिंपरी मार्केटलाच जाऊ. तर बघूया पिंपरी मार्केट पण एक्सप्लोर होईल, काय काय मिळतंय तिथे म्हणून. तर चला आमच्या सोबत, बघत राहा तुम्ही. जर तुम्ही पण बसवणार असाल गणपती, तर तुम्हाला पण आयडिया येऊन जाईल Of पिंपरी course. मार्केट. ठीक आहे, तर जाऊया आता मार्केटला. बाय. फायनली पोहोचलोय मार्केटला. तुम्हाला दाखवतो आसपास काय आहे. आणि भरपूर मार्केट हा नाही, गणपतीसाठी जे सामान आहे ना पूर्ण मार्केटमध्ये तिकडे पण लावून. आता बघूया, हा येतो ना, कुठं कुठं काय काय आहे बघूया गाईज आणि जाऊया. तर चल साक्षी, आता तिला आपण देणार आहे आता 1000 रुपये कॅश. हे एक छान आहे, हे बघ व्हाईट पण छान आहे. किती आपल्याला मला काय अंदाज, समजा एवढी हाईट आहे आपली. आणखी आहे का आतमध्ये? आतमध्ये डिझाईन आहे. चल आतमध्ये हो. भरपूर आहेत गाईच, बघू शकतो तुम्ही. कसं असं व्हाईटच घे थोडा साक्षी, पिंक पण नको. थोडा त्याच्यावरती लाईट लावला ना थोडं हे का करतं LED. बघ एकदा सर, 150 रुपये मीटर. ठीक आहे, बघूया गाईज. एक काम कर, बॅकग्राऊंडला तसा घ्यायचा आणि वरतून त्याला नेट घ्यायचे आणि ते वरचं करायचं ना आपल्याला, ते पण नेटचंच घे. अशी व्हाईटच घे, नेट चुडी करायची त्याची. ते तर गाईज बघूया कुठलं घेतो, इथं फायनल होतं आहे का, भेटूया 1-2 मिनटात. तर गाईज हे एक घेतलं आहे आम्ही. कुठे घेतलं हे? बॅक साईडला. कुठलं घेतलं त्यानंतर? हां ठीक आहे. तर गाईज हे बघा, हे एक फायनल केलं आहे आणि हे एक फायनल केलं आहे. आता ते कळलंच तुम्हाला आम्ही कुठं लावतो डेकोरेशन करताना. ठीक आहे, तर हे थोडं घेतलं आहे, हे थोडं घेतलं आहे आणि काही जाळी पण घेणार आहे. 1 मीटर नका ना, अर्धाच द्या, बजेट बसलं पाहिजे. ठीक आहे, द्या बघून. जाळीचं काय करायचं आहे, जाळी कुठली तर बघून ठेव. जाळी बघतोय गाईज आता 2 मिनिट, तुम्हाला ते पण दाखवूया. हीच घ्यायची ना व्हाईट? 2 मीटर घेऊन टाकू ना. प्लेटमध्ये बसवायचं आहे सगळं सामान, त्यामुळं मग त्याचं खाली 5 फूट लांबीला आहे साक्षी. ते मग बघ 150, 300 आणि जाळी. ओके, तर टोटल किती झाले? 460 रुपये. तर गाईज थोडे आणखी कमी करतीलच दादा, पण हे सगळं झालं आहे. फायनल किती झाली? 450 रुपयाचं गाईज. तर 1000 मायनस 450 किती राहिले? कमी किती? याची किती लावले? 150 आणि ते 40 50 40 हे कमी करा नाही करून लावले. 400 मध्ये करा ना सगळं. हो 400 बरोबर आहे. करून टाका 400 रुपये फायनल. 400 राहू द्या, मग आमचं बजेट बसतंय बरोबर. हो 400 बरोबर आहे. नाही होणार. ठीक, कुणाकडे द्यायचे बघ. 450 नाही त्याच्यामध्ये कमी करून लावलं ताई. हे आयटम आहे ना, मार्केटमध्ये कुठेही बघा रेट सर्वांकडे 400 बरोबर आहे. तरी पण तुम्हाला कमी करून लावलं. 400 बरोबर आहे. ह्याचे कमी करा ना, 4 मीटर 40 रुपयाने लावलं तुम्हाला. 30 ने लावा. 60 रुपयाने मीटर विकतो. 400 करा बरोबर आहे. 400 ठीक आहे. करा ना. जाऊ द्या चल. परत येऊ आम्ही. ठीक आहे, हे पकड. तर गाईज 1000 मायनस 450, 550 रुपये मॅडमकडे शिल्लक आहे. आता बघूया आणखी काय काय येतं 550 मध्ये. गद्दारी करूँ मेरे बाद मेरे साथ हो ही नहीं गद्दारी. 60 रुपए में दे दो, अभी भगवान के लिए ही चाहिए ना. गाईज हे पण घेतलंय
हे कुठं लावणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळलं आता. हे असं काय सगळ्यांना तसंच आहे. खराब बराब नाही ना. हे बदल की तो नाहीये. हां हे चेंज करून टाक. कॅरी बॅग नाहीये क्या? 550 मधून 80 गेले, खाली राहिले 470 रुपये. मॅडमकडे आता आहे 470 रुपये शिल्लक. बघूया आता आणखी काय घेत आहे मॅडम. तर काहीच हे एक घेतोय थोडा, बघू शकता तुम्ही. कितीतून किती गेले? 50 रुपये घ्या रिटर्न. तर काहीच 470 मधनं 70 गेले, खाली राहिले 400 रुपये. सेमच आहे. वो आने वाला था, ये तो टाइम बहुत हो गया अभी. 4 फुट के तोरण भी एक काम करो, 2 डझन आहे वैरायटी डालो. 140 आणि 100 240. 6 फुट के है तोरण. तो 6 फुट के 2 वैरायटी डालो, वो भी 10 फुट के है ना. हे सामान घेतलं आहे आत्ता. तर हे होतं लटकन तो लगा. 240 रुपीजचं. आपल्याकडं होतं शिल्लक 400. तर आता राहिले आपल्याकडं 160 रुपीज. तर आता बघूया 160 रुपीजमध्ये आणखी काय काय येतं आहे. 160 - 40 एक फोम घेतला आहे. तर 40 रुपये त्याचे कमी झाले. आता बॅलन्स आहे आपल्याकडं 120 रुपीज. तर काहीच लाईट माळा म्हटलं घेऊन टाकू एक ऑफ व्हाईट. तर याची किंमत आहे माझ्यामध्ये 100पर्यंत. केवढ्याला भेटेल साक्षी? 100 ना? ठीक आहे, 100 रुपयाला भेटते आहे. तर बघू कमी झाले तर मग आपल्याकडं शिल्लक राहतील किती. ठीक आहे, तर फायनल आपल्याकडे 20 रुपये शिल्लक राहणार आहे गाईज. त्याचं आपण पिऊया चहा. तर गाईज हे आम्ही कन्सिडर केलं होतं 100ला आहे, बट हे निघलं 150 रुपीजला. तेव्हा 150 सांगितलं ते. म्हटलं ठीक आहे चला. तर आपलं आता खातं मायनसमध्ये गेलं आहे. किती मीटर आहे ही? 20 मीटर रहेगा वो. 40 रुपये आपलं मायनसमध्ये गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला टोटल खर्च 30 रुपये बरोबर. तर चला गाईज आता निघूया. किती मीटर म्हटलं तुम्ही? गाईज नाहीच. गाईज नाही, हे किती मीटर आहे? 20 मीटर 20 मीटर आहे. 20. चला दादा 2 चहा. चहा द्या 2. ब्लूटूथ भी ले लेके. एक मिनिट आलो घेऊन. बाहेर येते का थांबते? बस तू. तर गाईज चहा पिऊया. साक्षी बसली इकडं, तिच्या हातात जास्त सामान आहे. म्हटलं चहा पिऊया, भूक लागली खूप आता. त्यासाठी तोरण घेतोय गाईज, बघू शकता तुम्ही. एक घरी पण न्यायचं आहे गावाला आणि एक इथं पण घ्यायचं आहे. और वो साइड का कितने? साइड का आप देख लो ना, चॉइस करो लटकन कैसा भी तर गाईज हे असं घेतलं आहे तोरण आणि डोरच्या साईडचे. ठीक आहे, तर यांच्या शॉपला व्हिजिट करा गाईज. पिंपरीत आले तर. नाव काय शॉपचं दादा? लक्ष्मी पार्टी शॉप, शगुन चौक. ठीक आहे, शगुन चौकमध्ये. तर येऊ शकता गाईज. भरपूर आहे तोरण वगैरे त्यांच्याकडे बघायला भेटेल. भरपूर व्हरायटीज तुम्हाला. आले कधी तर नक्की व्हिजिट करा गाईज. आले का तिथं व्हिजिट करा नक्की. काकीचा स्वभाव पण चांगला आहे. योग्य रेट करून दिलं काकीने एकदम. ठीक आहे, चलो थँक्यू काकी. हां तर गाईज फायनली घरी आलो. थोडा आराम केला. एक व्हिडिओ शूट करायचा होता, तो व्हिडिओ पण शूट करून झाला आहे गाईज, जो की आमच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल काही दिवसांनी. आणि आता आम्ही तेच काही दिवसांनी म्हणजे याच्यानंतर येईल, गादी येईल. तर आता मॅडम करताय जे काही सामान आणलं आहे आपण
1000 रुपीजचं तर जे काय मॅडमला झालेलं? चॅलेंज जे दिलं होतं, थांब एक मिनटं, मग तू सांगा आता, मला बोलू दे आधी, मी बोलणार गाईज आज. तर जे मॅडमला चॅलेंज दिलं होतं 1000 रुपीजचं, मॅडमने एकदम भारी सामान बसवलं गाईज सगळं तेवढ्या याच्यात. आता तू बोलू शकते का साक्षी, बोल. आई चुरगळलं हे त्याला इस्त्री करून घे. जळलं. काय काय घेतलं, एक एक घे ना सामान, आधी हे बाजूला ठेव, एक बाजूला ठेव. हां, एक्सप्लेन कर, चल काय काय घेतलंय तू. तर गाईज ती अशी पट्टी राहती बघा वरती, ती आहे ना आम्ही बघितली, ती 800 रुपये म्हटलं बाई. मग आम्ही काय केलं, त्याचे स्पेअर पार्ट्स घेतले सगळे. आता कनेक्ट करणार आम्ही. मग आता थोडं मॅडम आता असेंब्ली करणार त्याची. आजच बनवून ठेवावं लागणार ते सगळं, काही मला टाइम नाही पडत ना. असे काही फुलं वगैरे आणलेत मॅडमने. आई कमी नाही पडायची एवढं टंगळं, ऐक ना, किती फिट करायचं आहे ते इम्पॉर्टंट आहे साक्षी. त्यामध्ये खाली ते पान घालायचं आहे आधी, तिकडे त्या पानाला होल आहे. बसते प्रज्वल डायरेक्ट. तसं नाही, ते पान काढ आधी, तुम्ही सांगते कर, पान खोल एक. आणि इकडं हे काय कोणतं झाड राहतं आपल्या वावरात, काँग्रेसचं झाड पण घेऊन आली साक्षी. छान सामान भेटलं गाईज माहिती आहे का. आणि मी एक आज असा एक्सपिरियन्स केला, त्यात होल होतं रे, मी बघितलं होतं. पण एवढं मोठं नाहीये ते. हां का. तर मी असा आज एक्सपिरियन्स केला काही, टाचणीच लागेल. ज्या वेळेस आपण काही फायनल बजेट करून जातो वस्तू घेण्यासाठी, तर ते एकदम भारी काम असतं. आम्ही तेवढ्यातच बसवलं सगळं काहीच, नाहीतर आमचे नक्की 2-2.5 हजार गेले असते ना साक्षी. 2.5 हजारापर्यंत संपले असते आपले. किती, 1040 रुपये लागले ना सगळे, 1030 रुपये लागले गाईज सगळं सामान घेऊन. तुम्हाला आणखी दाखव ना, सामान दाखव दे, नंतर कर ना, आधी सामान दाखव ना काय काय. थांब, एक एक दाखव काय काय घेतलं, किती किती रुपयाचं आहे ते पण दाखव. हे 70चं आहे, हा. हे 70चे, आणि हे फुलं आहे, हे आहे 100 रुपयाचे. हां, 100 रुपीजचे फुल आहे गाईज ते. आणखी, आणि मायामध्ये 5-6 वर्ष टिकल ना आता. हां हां, ह्याला काय म्हणावं लागेल साक्षी, तोरण का? वर खाली दिलं त्यांनी. अरे तू वर खाली पकडलेले, हात बघ कुठे आहे तुझा. तरी पण नाही रे, नाही आहे बऱ्यापैकी लेवलला. या 5 अशा घेतल्यात. त्या केवढ्याला भेटल्या. ह्या बसल्या होत्या 70 रुपयाला, दिले 5. हां, आणखी काय होतं, ते केवढ्याचे होते, 80 रुपयाचे ना. हे 4 दिले त्याने, 80. हां, 20-20 रुपयाला एक दिलं गाईज. ते ठीक ना आहे, 15-15. घरी कितके पडलेले गाईज, पण आता इथं नाही त्यामुळं घ्यावं लागले विकत. आणखी काय घेतलं साक्षी. लाइटिंग हे आधी समजलं 100ला. आधी त्याने तसं नाही केलं काहीच. आधी ना त्यांनी घेऊपर्यंत 100च म्हणत होता आधी, आणि अचानक पलटी खाल्ली, डायरेक्ट म्हणणे आता 150 रुपयालाच आहे म्हणे. म्हटलं जाऊ दे, काय कुठं रडत बसतं त्याच्या पुढं. मी दुसऱ्या ठिकाणी एक ठिकाणी विचारलं, ही 20 मीटर आहे, ती 10 मीटरची काहीतरी 90 रुपयाला होती. हां, हे सगळ्यात भारी. आता मी याचं काम झाल्यानंतर मस्त ब्लँकेट म्हणून यूज करणार गाईज. असं मस्त गण. एकदम भारी गाईज. हे बघ, टेक्स्चर बघू शकता तुम्ही, इतकं मऊ आहे, सॉफ्ट एकदम. आणखी काय काय वस्तू घेतल्या गाईज, टोटल किती वस्तू झाल्या काय आयडिया. हां, ही एक जाळी एक आणली गाईज आम्ही. अशी जाळी. जाळी पण छान आहे, हातावर टाक माझ्या. हे बघा, बघू शकता तुम्ही, एकदम मस्त आहे. नेक्स्ट जो पार्ट राहील या व्हिडिओचा, त्यात नक्कीच बघायला भेटेल गाईज. आणखी काय आणलंय साक्षी. संपलं. हां, छान आहे. आता एवढं आहे नाही, ऐक, आता या व्यतिरिक्त गाईज Pipe. मला जे फ्रेम बनवायची पाईपची, ती काय आम्ही याच्यात डेकोरेशनच्या 1000 रुपयात कन्सिडर केली नव्हती, ठीक आहे. तर ती एक राहिली आहे, ती आणून मी असेंबलीला करून देणार. बाकी डेकोरेशन साक्षी करणार आहे, ते पण 1-2 दिवसात करून टाकल ती, असं माझी इच्छा आहे. आणि बनवून कुठेतरी ठेवून देईल, बरोबर ना. हे ना ते नाही रे, डेकोरेशन ते करायचं पूर्ण बॉक्स रेडी पाईपवाला, आणि तो कुठेतरी ठेवून दे ना झाकून, काय अडचण आहे. नंतर आपल्याला उचलून इथं ठेवून द्यायचा. आता फक्त राहिला प्रश्न टेबलचा. ही चेअर इथून काढून घेऊ आणि इथं टेबल ठेवू, ठीक आहे. आणखी एवढंच. आणि गाईज, मी जास्त ठीक आहे जर म्हणत असेल तर थोडंसं काही दिवस ॲडजस्ट करा. मी सवय करतो आहे बंद करायची, ठीक आहे म्हणण्याचं, पण तोपर्यंत तुम्ही ठीक आहे ऐका, ओके. लाईट लावून दाखवायची होती मला गाईज. लाईट असं प्लग आला गाईज, मस्त कलर आहे, वॉर्म व्हाईट. खोलली बार नाही होणार. लहानपणी खेळायचं गाईज. हे बघा, आणि इकडं आता रिंग लाईटची काही गरज नाही गाईज. इकडं मॅडम बसलं खाली. हे बघा, मॅडमला आता मेकअपचा व्हिडिओ बनवायचा असलं, छान आहे ना. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.
आणि आम्ही ह्या डेकोरेशनचा एक सेपरेट ब्लॉग नक्की बनवू. सो स्टे ट्यून. आम्ही कसं हे सगळं डेकोरेशन करतोय तर याचा आम्ही व्हिडिओ काढत राहू. जसं जसं करू आम्ही काय एका दिवसात नाही करणार सगळं, थोडं थोडं करू. तर थोडं तो थोडं सिंगल एक व्हिडिओ करून देऊन टाकू. एका ब्लॉगमध्ये टाकून तुम्हाला म्हणजे आम्ही अपलोड करू यूट्यूबवरती. तर तुम्ही तिथून टिटिक बघा आणि कसं झालं ते पण तेव्हा कमेंटमध्ये सांगा. चल तोपर्यंत बाय.